विनोद पुन्हा गोलंदाजी मार्कॉस टाकला. सचिन खूप चांगली बॅटिंग करतो सचिन ठाकूर. ओ चांगला चेंडू होता. पायचीचा स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. अपील देखील केलं झालंय. रनआउटचं चेक करायचंय. नाही ऑनफिल्ड अंपायर तुमचा डिसिजन काय ते सांगा. कारण लाईट आत्ता आली आहे. नॉट आउट. कारण का लाईट आत्ता आली आहे त्यामुळे मॉनिटर चाल ऑन नाही आहे. कारण का पॉवर सप्लाय देखील होणं फार गरजेचं असतं. नाही आत्ता चालू झालाय लाईट कास्ट म्हणून त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर सचिन. नॉट आउट. येस येस येस. 10 धाव फलक त्यामुळे पाहू शकता. शाहू पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. सागाव चषक 2025. शाहू पाटील ज्या दिवशी सागाव संघाचा फॉर्म पण नव्हता सकाळपासून काही लोक ऑनलाईन होते. जे 11ला उठायचे ते 8ला उठून मोबाईल हातात. अरे एका मिनिटात 50 सेकंदात 48 टीम झाल्या होत्या. म्हणजे पहिले 32 संघ आले त्यांना एंट्री. बाकीचे 16 संघ आपण तर थोडंसं वेटिंगला राहिले. हरकत नाही आहे त्यांना पुढच्या वर्षी आम्ही चान्स देऊ. बत्तीस 10 धावा दाखवाल कधी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्रायकेला आपण पाहू शकता. सुभाष ठाकूरला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. एक क्षेत्रक्षण स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला. रमेशला आपण मिड विकेटला पाहू शकता डीपमध्ये. नाही नक्कीच लाईव्हचा आपण जर प्रॉब्लेम झाला तर लाईट गेली होती त्यामुळे लाईव्हचा इश्यू तुमच्यापर्यंत लाईव्ह टेलिकास्ट पोहोचलं नव्हतं. नाही या गोष्टी सांगणं देखील गरजेचं असतं. पहिली मॅच यादीची मॅच. हो 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 काय एष्टीरक्षण केलंय. लाजवाब एष्टीरक्षण. बॅटर बाद. एक बंधुराज गोलंदाजी करतो दुसरा बंधुराज एष्टीरक्षण करतो. बॅटर बाद. नाही असं आपण करत असताना ते बरेच जण सांगतात MTC लाईट टेलिकास्ट बरोबर नाही. असं नसतं. टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम झाला लाईट गेली तर त्याला ऑपरेटर काहीच करू शकत नाहीये किंवा आम्ही सुद्धा काहीच करू शकत नाहीये. समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीये. चाय बनवताना जर दूधच खराब झालं तर चाय कसा तयार होणार तुमचा. बनवण्याची चुकी नाही दूध खराब. 10 धावा. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता यावेळेला. ज्ञानेश्वर पाटील येत आहेत. 10 धावसंख्येत दुसरा गडी वाजलाय. इथून सचिनची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. सचिन ठाकूरची बॅट घेऊन बघा ड्रिल करून बघतात सचिन म्हात्रे उद्यासाठी. ना आत्ता सर्व शॉट खेळू नका उद्याच्याला ठेवा. सचिन म्हात्रे इथे टॅप करून काहीच नाही उद्या तिथे काहीतरी करावं. 75,000 लागले आहेत. मॅच सुरू व्हायच्या आधी गिरीश पाटील एक वेगळं रनअप आहे त्यांचा. लेफ्ट हँड ओव्हर कडे मारा करतो. स्ट्रायकरला पण ज्ञानेश्वरला पाहू फटका चांगला यावेळेला. पाटील लॉंगाला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय. गुड थ्रो गुड थ्रो. SP आहेत तिथे. धावसंख्या धाव फलकात 11. नेक्स्ट मॅच शेळी पक्ष आपण नागावमध्ये टॉस करणार आहोत त्यामुळे दोन्ही संघाकडे यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करू. गिरीश पाटील लेफ्ट हँड ओव्हर कडे मारा करतोय. थोडासा वेगळा रनअप आहे. आधी थांबतात मग धावतात परत थांबतात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवून दिला यावेळेला लॉंगलेटच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारच्या पार चौकार. देखील येऊ दे. खरं कोळी गीत मराठी गीतं येऊ दे हिंदी पण येऊ दे पण लव्ह स्टोरीची नको आपल्याला. तर क्रिकेटचा मोसम सुरू आहे. क्रिकेटची गाणी येऊ दे. चांगला ड्राईव्ह केला यावेळेला कॉफी बुक स्टाईलने. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आपल्याला बघायला मिळाला. एकच धाव बघायला मिळते. एक धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण 16 धावा पाहू शकता. दीपेश गीत 717चे फाउंडर आपल्याला फेसबुकवर व्हॉट्सअपवर आपण इंस्टाग्रामवरती सातत्याने क्रिकेटची माहिती पुरवली जाते. दीपेशला आपण धन्यवाद देऊ. आणि जेव्हा जेव्हा त्यांना आम्ही आमंत्रित करतो तेव्हा ते आमच्या विनंतीला मी असो नितीन कौर असो आमच्या विनंतीला मान देऊन येतात ते. ओ एज घेऊन चेंडू मागे सरकला यावेळेला. चांगलं क्षेत्रक्षण आहे. थर्डमॅनला एकच धाव. पहिल्या त्या किंग मैदानला गेले तिथून मग इथे आले.
प्रेम शाहू पाटील, प्रेम जर असला ना माणूस कुठेही जातो, पण प्रेम नसेल तर कुठेच जाणार नाही. 17 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. गिरीश लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्ग होता स्ट्राईकला. सचिन ठाकूर वाजा कशाप्रकारे बॅटिंग करतो इथून. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. चेंडू चालला या बेला पण बॅकवर्ड स्कोअर लाईक रिझन मधनं मधूला भरपर अंतर कापावं लागतंय. पंचांचा इशारा तो या बेला चौकार. सर्वांना पहिला भेवंडी लांब वाटायची, पण आता डोंबोलीवरनं भेवंडी 2 मिनिटाचा रस्ता आला मानकोली. आम्हाला तर 5च मिनिटात होतो. ब्रिज क्रॉस केला का. आमच्या किशोर पाटील तर चालायला जातात तिथे. दिलीप बोबले देखील असतात त्यांच्याबरोबर. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सुभाष येतोय, थोडासा रनअप कमी केला त्यांनी. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. ज्ञानेश्वरने फटका उडवलाय, पुलच्या माध्यमातून गुल केलाय चेंडूला सीमारेषा पार. पंचांचा इशारा तो यावेळेला. रमेश मात्रेचे दोन्ही हात आकाशामान. षटकार. एक वेगळी शैली त्यांची शाहू पाटील. 27 धावा. धावा दाखल करते. हवेचा वेग प्रचंड. क्या बात आहे, क्या बात आहे. MTCचा कॅमेरामॅन बघा ना, काय जबरदस्त ऍक्शन दाखवतात. यश सडू काय आपण सापाला छेडछाणी केल्यानंतर तो फाना वाचतो ना, तसं वेगळी शैली. 27 धावा. सुभाष तू ज्ञानेश्वर ओ फुल टॉस आहे. ऑन साइड ऑफ केलाय. चेंडू चालला यावेळेला मिड विकेट रिझन. मिड विकेट आणि वाईट लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय वाईट लॉंगॉनला. रमेश तिथे आपण पाहू शकता 27 मध्ये 2 ऍड करतो. 29 धावा. चला टॉस साठी या नागावचे कॅप्टन, शिल्डचे कॅप्टन उडवलाय पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला. पंचांचा इशारा पुन्हा एकदा. क्या बात आहे, क्या बात आहे. रमेश म्हात्रेचे वेगळी ऍक्शन आहे बघा. कॅमेरामॅन मला वाटतं ही देखील ऍक्शन दाखवतील आमचे. ज्ञानेश्वर पाटील जबरदस्त बॅटिंग करतायत. एक म्हात्रे एक ज्ञानेश्वर पाटील आहे. काय पाठवला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. खूप चांगला कॅमेरा वर्क. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू पंच वाईड चिखून करताय. धावसंख्या धावफलकाती 36. बघा प्रेशराइज क्रिकेट बघा म्हणजे SP च्या मध्ये दबाव ना नेहमी माणसाला चुका करायला भाग पडतोय. ज्ञानेश्वर पाटील काय चांगली बॅटिंग करतोय. 36 धावा. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चेंजअप पेस फुलटॉस होता, पाठवलाय पांड चेंडूला यावेळेला. बॅकवर्ड स्कोअर लाईक रिझन मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. दिला त्याला धन्यवाद. रमेशला देखील धन्यवाद. नाही खराब गोलंदाजीवर योग्य नसियत. 40 धावा. ज्ञानेश्वर पाटील काय बॅटिंग करतोय. आल्यापासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली. 6 चेंडू 20. सुभाष ओ एज घेऊन चेंडू मागे सरकला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एज मिसफील्ड झाली. बॅकिंग आहे तिथे जगदीशची. खूप चांगली बॅकिंग बघायला मिळाली. एकच धाव. 41 धावा. धावसंख्या दाखल 41.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दीपू 60,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 30,000 रुपये चषक, तृतीय पारितोषिक 15,000 चषक. ओ वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. चतुर्थ पारितोषिक 15,000 चषक. चला टॉससाठी या सीटचे कॅप्टन, नागावचे कॅप्टन. खरं का अजूनही आम्हाला मॅचेस कव्हर करायच्या 4 वाजल्या आहेत. नंतर संध्याकाळी शाहूपाटील आयोजकांना खेळपट्टी रोलिंग देखील करावं लागतं. वेळ जातो बघा. उद्याचे जे संघ खेळणारे पहिली मॅच असणार आहे ती अडिली पक्ष नावाली. 8:15 रिपोर्टिंग करायची आहे. 8:05 आपण तर 8:20 टॉस करून मॅच लगेच सुरू होईल. दुसरी मॅच असणार आहे. आपण मित्र 22 देखील आम्हाला सांगतील. आम्ही ते लॉट्स तुमच्यापर्यंत आता पोहोचू MTCच्या माध्यमातून. ओपर उत्तर शिव मॅच असणार आहे. चला नागावचे कॅप्टन आले आहेत. आपण तर शिवचे कॅप्टन देखील आले आहेत. टॉस करूया आपण. सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण टॉस करा. 41 धावा. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं आता. शशांक येतोय. चेंडू घ्यायचा जरा. नवीन बॉल आहे का रमेश. शशांक येतो खेळ. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक. सचिन ठाकूर पाहिजे आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकला मला कळवायचंय. कोणी जिंकला टॉस. किशोर कोण जिंकला. तर शिवसंघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. डॉट चेंडूची समाप्ती. सचिन कुंभारकडून बघा 1000 रुपये 3 षटकारासाठी पडले संघासाठी. हो डान्सिंग डाऊनच्या मध्ये फटक्याला आपण पंच केला. या बेला मिड ऑफ वरून चेंडू चालला. या बेला एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा होत आहेत का पाहायचंय. सहजतेने 2 धावा झाल्या आहेत. तिसरी होते का पाहायचं इथे. झाली असती. सचिन ठाकूर मानसच करत नाहीये. धाडस केलं होतं या बेला. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 43. चांगली गोलंदाजी करतोय शशांकला. आपण पाहू शकता 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फुल टॉस आहे या वेळेला. पूल केलाय. पंच नोची खून करतात. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी होते का पाहायचंय. धावसंख्या धावफलकाती 3 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता या वेळेला 46. येणारा चेंडू फ्रीट. थोडस दमछाक झालाय ज्ञानेश्वर. त्यामुळे सचिन स्ट्राईक सोडत नव्हते. फ्रीटचा चेंडू शशांक. हो चांगला चेंडू. बॅटर बाद होता इथे. स्टंपिंगच्या स्वरूपात जगदीशने खूप चांगलं काम केलंय. बॅटर बाद. डॉट चेंडूची समाप्ती. फ्रीटचा चेंडू होता. फायदा उचलला नाहीये. कारण का भरपूर दमछाक झाले होते. आपण तर याला ज्ञानेश्वरची जगदीश आहेत. नवीन बॅटर तर प्रल्हाद येतोय. चेंडू बाकीत अजूनही या षटकातील विचार केला तर बघा माफिया ग्रुप आपण तर सोनारपाडा नंदी येतोय. तो टार्गेट नंदी. टार्गेट बैल येतोय. बैलांची नावं देखील काय. टार्गेट, कारगिल, पिस्तूल. हो यावेळेला ऑन साईडला टर्न केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. 1च धाव. धावसंख्या धावफलकाती 47. चेंडू बाकेत अजून या षटकातील अंतिम 2. सचिनने आपण वेळी तरी ते स्ट्राईक घेतली. धावा आल्या नाहीत या षटकामध्ये.
सुभाषच्या षटकात 20 आल्या होत्या. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव कंप्लीट केली. मधू दुसरी धाव घेत आहेत का पाहायचं इथून. सचिन ठाकूर धावले आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. धावसंख्या धावफलकात 49. अंतिम चेंडू आहे. अंतिम चेंडू शेवटच्या षटकातील. काय गोलंदाजी केली शशांकने, एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. सुभाषच्या षटकात 20 आल्या होत्या. शशांक राईट आर्म ओर द मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू हुक केलाय, पाठवून दिला यावेळेला लॉंग लेट सीमारच्या पार. 55 शतक षटकार, मच निडेड षटकार. धावा दिला धाव फलकावरती. 55-56चं लक्ष असणारे एक आपण सन्मान करतो, विशेष सन्मान. संदीप पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते 717चे फाउंडर दीपेश गीत आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्यांचा आपण सन्मान करूया. दीपेश गीत या, मायेची प्रेमाची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान करूया. तर आपल्या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान करणार बाळू पाटील यांच्या शुभ असते. टेनिस क्रिकेट 7-1-1-7चे सर्व टायगरवर नेते उपस्थित राहिले दीपेश गीत. आणि खास करून आमच्या विनंतीस मान देऊन क्रिकेटचे कोणती मॅचचे लॉट्स असतील, दीपेश आम्हाला नेहमीच एक फक्त त्यांना कॉल करायचा. नक्कीच दीपेश आम्हाला बनवून देतात. त्यामुळे दीपेशचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर थोडीशी चूक आमच्याहीकडनं झाली, ते उसारगरला गेले होते अगोदर किंग ग्राउंडमध्ये. ॲड्रेस आम्ही तसंच त्यांना व्हॉट्सअप केला, मात्र त्यांनी सांगितलं हरकत नाही आहे, मी पुन्हा अर्ध्या 1 तासात नक्कीच उंबालीच्या मैदानात पोहोचेल. तर टेनिस क्रिकेटची अचूक माहिती, शहरी असो, ग्रामीण असो, 40+ असो, सर्व माहिती इंस्टाग्रामवर तुम्हाला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट 7-1-1-7 या पेजवरती. त्या पेजचे सर्व आपण पाहतो दीपेश गीत जे टायगरचे आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये टायगर प्रीमियर लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 13 आणि 14 मार्चला. त्यामुळे यायला विसरू नका. उद्या या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना आपण पाहतोय अडिवली विरुद्ध नावाली. तुम्हाला 8:15 वाजता रिपोर्टिंग करायचं, लक्षात घ्या. त्यानंतर भोपर विरुद्ध उत्तर शिव 9 वाजता, पिसिवली विरुद्ध उंबारली आणि जोळेगाव विरुद्ध मोहिली. सर्व संघांनी वेळेवर या, अन्यथा तुम्हाला बॉलची पेनल्टी लागेल, लक्षात घ्या जर जास्त उशीर केला तर. 8:20ला टॉस होईल, 8:30ला सामना सुरू होईल. या मॅचमध्ये टार्गेट बाळू आम्हाला सांगतील. 55 झाले, 56 टू विन आहेत. कैलास फोरजी, चला या कैलास फोरजी यांचं आगमन झाले आमचे धानसरचे. तर या कैलास फोरजी आपल्या सागाव चषकमध्ये हार्दिक स्वागत. कैलास फोरजी या. 55 धावा केल्या आणि 56 धावांचा पाठलाग आता संदर्भ संघाला या मॅचमध्ये करायचे. या दरम्यान कैलास फोरजी यांचं आगमन झाले धानसरचे, त्यांना विनंती असेल या. कैलास फोरजी या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शील संघाने टॉस जिंकला, काय निर्णय घेतलाय? चला मॅच सुरू करा. बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. बाळू बॅट्समन लवकर पाठवा. कैलास फोरजी या, स्वागत आहे आपलं. शील संघ आपण रेडी राहा. आणि नागाव वेळ कमी आपल्याकडे, यानंतर अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत. बरोबर 4:05 आलेत बघा. वेळ कोणासाठी थांबत नाही, लक्षात घ्या. मात्र 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी संदर्भ संघाची सलामी जोडी आपण मध्ये मधू पाटील आणि सुभाष पाटील. ओम्स MTC स्पोर्ट लाईव्ह क्रिएटिव्ह क्वालिटी. ज्या प्रकारे आमचे रोशन फराड चिकणे आहेत ना, तशीच चिकणी वाहिनी आहे त्यांची. शिलने टॉस जिंकलेला आहे. छप्पन्न धावांचा पाठलाग सुभाष पाटील आणि
मधु पाटील ही सलामी जोडी आपल्या पाहायला मिळते. 56चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेले पडले संघाच्या माध्यमातून. आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे येत आहेत. कैलास फोर्जी यांचं आगमन झालंय. तोंडल्याच्या नाईट स्पर्धेमध्ये त्यांच्या सुपुत्राने काय गोलंदाजी केली होती. पारस फोर्जी यांनी 6 चेंडूमध्ये 5 धावांचं संरक्षण केलं होतं. कैलास फोर्जी यांच्या सुपुत्र रनआउटची संधी आहे. थ्रो फेकी मात्र ॲक्युरेट, कारण डीप मध्ये येणं थोडंसं कठीण आहे. सिंगलने खातं उघडलंय ते मधुकर पाटीलचं, कारण 56 धावा चेस करायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये 25ची गरज असताना श्रीनाथ पाटीलने काय बॅटिंग केली आणि 25 धावा एक ओव्हरमध्ये त्याने बनवल्या. 25 नाही तर 27 बनवल्या. क्षेत्ररक्षक झेलखाली आणि फलंदाज सुभाष पाटील शून्यावरती बाद. एक चांगला झेल टिपलाय, फलंदाज बाद. रमेश आलेत बॅटिंग करण्यासाठी आता. एक वरती पहिला धक्का लागत असताना संदप 40+ संघाला आणि आता रमेश संकट मोर्चक आहेत या टीमचे. बघायचे आता कशा प्रकारे ते बॅटिंग करतील. कैलास फोर्जी यांचं आगमन झालंय आमच्या बॅट्समॅनमध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत. संतोष पाटील बघा क्या बात आहे. जॉन्टी रोड सुद्धा आता फिका आहे. संतोष पाटील यांच्या समोर काय फिल्डिंग करतायत ते. 2 धावा धापड कधी लागलेत. नाही बाळू, फिल्डिंग बघा तुम्ही. ज्ञानेश्वर नाही, एस्ट्रेक्शनने स्वतः सांगितले बघा. नाही एस्ट्रेक्शन मी कौतुक करेन आणि यासाठी आम्ही थांबतो ज्यावेळी चेंडू रिलीज होतो. तर बऱ्याच वेळा दबाव नाही. योग्य बॉल चांगला होता. कोणालाही असं वाटेल की बॅटची एज लागली, मात्र एज लागली नाहीये. डॉट बॉल काय गोलंदाजी करतायत ज्ञानेश्वर मात्रे. आजही आम्हाला आठवते वाघबील संघाला 10 धावांवरती ऑल आउट केलं होतं पडले संघाने आणि ज्ञानेश्वर मात्रे यांनी 5 विकेट त्या मॅच मध्ये घेतले होते. 5 पार उंच गेलाय समोर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार आहे भाऊ. नक्कीच शील संघाचे आमचे 40+ आणि 40+ मध्ये काय येतं प्रामाणिकपणा. मात्र हा फुलटॉस होय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी मधूच्या बॅट मधून आलाय चौकार. रमेश मात्रे सरांचा इशारा येतोय चौकार.
10 धावा दिल्या होत्या आणि एक विकेट घेतली होती. आणि तेच इक्वेशन बाळू, सेम इक्वेशन आहे बाळू. बघा ना, पहिल्या बॉलवरती सिंगल, पहिल्या इनिंगला पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, इकडे दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल. फक्त इथे चेंजेस काय येतं, इथे 6व्या आणि 5व्या बॉलवर चौकार आलाय. विनोदच्या ओव्हरमध्ये 5व्या आणि 4थ्या बॉलवरती चौकार आला होता. धावा 10 आलेत. कोणताही फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शतक ठोकतोय तर नक्कीच द्रौपदीबाई जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ बाळू पाटील यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाणार आहे. सेंचुरी मारणार आहे फलंदाला. आणि उद्या फास्टर 50 सुद्धा बाळू पाटील यांनी ATM खुला केला आहे आणि 3 सोन्याचे कॉईन त्यांच्याकडनं आहेत. द्रौपदीबाई जयराम पाटील आपल्या मातोश्रींच्या नावाने. अजून काय पाहिजे, आईची पुण्याई आणि त्यानंतर मुलगा ते वारसा जपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर 2 मॅचेस आम्ही कव्हर करणार आहोत काही करून. 10 सामन्यांचं टार्गेट आमचं आहे. प्रत्येक दिवशी उद्या 11 सामने आहेत. त्यामुळे उद्या वेळेवर या, वेळेवर खेळा आणि आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सचिन पाटील बघा आपल्या सीमारेषेवरती तैनात आहेत. सागावचे आमचे डावखुऱ्याचे बॅटर. चला फास्ट खेळा प्लीज. 2 मॅचेस आम्हाला यानंतर कव्हर करायचे आहेत. रमेश गुप्ता, चाय प्यायची असेल ना भाऊ, रमेश गुप्ताची चाय प्या तुम्ही. काल अनिल म्हात्रे यांनी सुद्धा कौतुक केलं भरपूर. 18 बॉल 46 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर बी ग्रुपमध्ये मोठा गाव आणि भाल सुपर 8 मध्ये ते उद्या 1 वाजता खेळतील. चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये. आणि आज बघा ते सी गटानंतर सेमीफायनलमध्ये कोण पोहोचेल. आज एक सेमीफायनल संघ क्वालिफाय, मतलब लक्षात घ्या सेमीफायनल ए विरुद्ध बी आणि सी विरुद्ध डी अशा सेमीफायनलच्या मॅचेस होतील. फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने. मात्र ज्ञानेश्वर मात्र वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. नाना या नावाने त्यांनी प्रसिद्ध आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ओके 13 धावा झालेत. रोशन फराडचे आम्ही कौतुक करू. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओमचे MTC स्पोर्ट लाईव्ह. आणि वाहिनीच्या मुळे खऱ्या अर्थाने पागड्याच्या पाड्याचं गावाचंही नाव उंचावलं जातं. कवसला क्षेत्ररक्षक थ्रो फेकी ॲक्युरेट नाहीये. 40+ मध्ये बऱ्याच वेळा चित्र पाहायला मिळतो. शोल्डर बऱ्याचशा शोल्डर इंजुरी आहे. खेळाडूंना शोल्डरचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अंडरआर्म फेकी केली जाते. धावा 15 झाले. 56चा पाठलाग या मॅचमध्ये करायचे. जे काय करायचे ते आता मधू आणि रमेशला. आणि येणारे फलंदाज सतीश पाटील आहेत, विनोद पाटील आहेत, शशांक पाटीलने चांगली बॅटिंग केली आहे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. मात्र धावा करायचे आहेत. कारण धावा मॅच अशीच जिंकली जाणार नाहीये. धावा कराव्या लागतील. मधूचे प्रयत्न सुरू आहेत मात्र मोठे फटके येत नाहीये. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. 4 बॉलचा केस संपले. 16 या षटकात 6 धावा आल्यात. 14 बॉलमध्ये 40 करायचे. कारण एक एक डॉट बॉल बाळून डबाडून होतं. मात्र मागच्या मॅचमध्ये श्रीनाथने एका ओव्हरमध्ये 25 केलेत. त्यामुळे श्रीनाथ ती 5 ओव्हरची मॅच होती. यावेळेस शेवटचं षटक उभारली गाव एट कंडेल आणि इथे रमेशच्या बॅटमधून फटका चांगला आलाय. धावा 6 मिळतील. मॅच ऑन. षटकार आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला. जे काय करायचे ते आता रमेश पाटील आणि मधुकर पाटील. आखरी हे असे 2 फलंदाज. रमेश कधी मॅच खेचून काढतील. रमेशकडे तो टॅलेंट आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे. तेरा बॉल 34 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. आता झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. मात्र सुभाष थांबलेत, ज्ञानेश्वर थांबलेत. मग झेल कोण घेणार. क्या बात आहे. ज्ञानेश्वरची चालाकी बघा. नाही खरंच टाळ्या झाल्या पाहिजे नानांसाठी. काय बात आहे. 40+ खेळाडू आहेत मात्र बघा खाली पडल्यानंतर सुद्धा पायाने चेंडू त्यांनी थांबवला. ऍक्शन रिप्ले पाहणं गरजेचं असेल. रोशन बघूया कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. बघा पडले, चेंडू पायाच्या मधून निघत होता, लगेचच थांबवला त्याला आणि त्यानंतर बघा काय फिल्डिंग आहे. यासाठी 40+ आम्ही कौतुक करतो. 2 षटकात धावा आलेत. 24 12 बॉलमध्ये 32 सजुरी करायचे आहेत. मग अशी एका ओव्हरमध्ये 27 धावा झाल्यात. बाळू श्रीनाथच्या नावावरती तो विक्रम राहील. सागाव चषक मधला 6 बॉलमध्ये 25 चे गरज त्यांनी 27 केल्या.
मगाशी 12-32च इक्वेशन होतं श्रीनाथ तुमच्याही समोर आणि आताही तेच इक्वेशन संदपच्या समोर आहे. श्रीनाथ पाटील सध्या सराव करत नाहीयेत. मग सराव नसतानाही एका ओव्हरमध्ये चला फिल्डिंग लावा प्लीज. 2 मॅचेस आहेत त्यानंतर. खेळाडू चांगले आहेत 40+चे. नेहमी त्या आयोजकांना सहकार्य करतात त्यामुळे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल. पुढचे दोन्ही टीम्स. शिलगावने टॉस जिंकलाय. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. शिलगाव टीम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे नागाव संघाला बॅटिंग करायचे पुढच्या मॅचमध्ये. माऊली 11 शील 40+, प्रेमनाथ अलिमकर या संघाचे खंदे समर्थक. रमेश अलिमकर आला असेल तर आपण आपले हार्दिक स्वागत. आमचे मित्र विशाल अलिमकर आपण आला असेल तर आपण आपले हार्दिक स्वागत. हेमंत असतील, राम माळी, सचिन ठाकूर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. मधुला हे माहिती आहे ज्यावेळी खोनीगाव एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळी धावा बनण्याच्या भरपूर चान्सेस असतात. त्यामुळे त्याचं माहिती आहे की याच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील असं नाही आहे. मात्र ज्यावेळी सोनारपाडा गाव एंडकडनं गोलंदाजी होती तेव्हाही धावा बनतायत त्या खेळपट्टीवर. फक्त बनवण्याची ताकद पाहिजे. चांगला बॉल होता सचिन ठाकूरचा. परफेक्ट यॉर्कर म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. सचिन ठाकूर भरपूर ऊन पाऊस आहे त्यांनी पाहिलेले आहेत. भरपूर मॅचेस त्यांनी पडले गावाला जिंकून दिलेले आहेत. मिडविकेटला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. मात्र काय फिल्डिंग केली आहे सुभाषने. जबरदस्त बघा. विलास सुद्धा आमचे कौतुक करतायत सागावचे कारण त्यांना माहिती आहे हा चौकारच होता जवळजवळ. विलास पाटील स्वतः एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत सागाव 40+ टीमचे. त्यांना माहिती आहे फिल्डिंगचा स्टँडर्ड काय असतं. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. हळूहळू दबाव वाढत चाललाय संदर्भ टीम वरती. मध्ये एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. हा चेंडू उंच गेलाय. ओव्हर पिच बॉल होता. त्याला पाठवला वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मधूच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 34 केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता आणि याही मॅच मध्ये तो 10 बॉल मध्ये 22 वरती नाबाद आहे. कल अरेश केनेची बॅटिंग तुम्ही पाहिली आणि आज मधू अक्षरशः बरसलाय. निलेश म्हात्रेचा मी उल्लेख करेल. सचिन ठाकूरने चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात आणि मागच्याच मॅच मध्ये श्रीनाथ पाटील चमकलाय. 23 धावांची आता गरज आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 23. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. रमेशची विकेट धोक्यात होती. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 22 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मग कसे 8 आम्ही बोललो तेव्हा 9 होते आणि आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धन्यवाद रमेश सर. आणि बघा हे 3 अँगल मध्ये आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतात. एका बाजूला सचिन, एका बाजूला मधुकर, एका बाजूला पंच. अजून काय पाहिजे. ओमसा एमटीसी लाईव्ह सर्व काही आहे या वाहिनीकडे. 8 बॉल 22. उंच गेलाय. रमेशने एकच मारलाय मात्र सॉलिड मारलाय मिड विकेटच्या वरून सिक्सर. मॅच मध्ये करायचे षटकार आलाय रमेशच्या बॅट बद्दल. त्याचमुळे रमेशला रनआउट करण्याची संधी आली होती सचिनकडे आणि त्यांनी तो प्रयत्नही केला होता मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. सुभाष बाद झाल्यानंतर प्रत्येक वेळी सुभाष धावा बनवेल असं नाहीये. क्रिकेट असाच तर खेळ आहे ना. क्रिकेट हा खेळच सांघिक खेळ आहे.
प्रत्येकाने योगदान द्या. टीम जिंकेल, गाव जिंकेल. हाही फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे मिळालेत. आता 6 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. शेवटचं षटक कोण फेकेल हे पाहणं आता गरजेचं आहे. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. नागाव संघ तुम्ही खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबा आणि माऊली 11 शिलगाव संघ तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे कारण तुमची फिल्डिंग आहे. 6 बॉल 14 रन्स या मॅचमध्ये आता करायचे आहेत. चला फास्ट क्रिकेट. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. रमेश सर मॅच लगेच सुरू करा प्लीज. सचिन म्हात्रे उद्या या स्पर्धेमध्ये ते नाही आहेत कारण उद्या त्यांची मॅच आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चेतन म्हात्रे यांनी सांगितलंच आहे अर्धशतक आलं तर 10,000 रुपये आणि संदीप पाटील यांच्याकडनं 50,000 रुपये अर्धशतकाडी सचिन म्हात्रेसाठी. टोटल 75,000 सचिन म्हात्रेवरती लागलेत अर्धशतकासाठी. आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये ते अर्धशतक ठोकतात. आज आगासन विरुद्ध उंबारली सुपर 8 ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रात. आणि हे बघा झाडं दाखवली जात आहेत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. तिथे चेतन म्हात्रे आहेत. त्यांची प्रचंड मेहनत आहे. विलास तालुक्यात सर्वात जास्त झाडं कुठे असतील तर उंबारली गावामध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हॅलो हॅलो 6 चेंडू 14 धाबा या मॅच मध्ये करायचे आहेत. 6 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना 6 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा नियम आहे त्यामुळे मॅच काय रंगली आहे. आणि शेवटचं षटक घेऊन आहेत गोलंदाज रवींद्र पाटील. पाटीलचा राज तुम्हाला पाहायला मिळेल की मधुकर पाटीलचा राज पाहायला मिळेल हे ठरवेल आता येणारे बॉल. पहिलाच बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. मधुकरच्या बॅटमधून आता आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार. सिस्टीम खूप चांगली आणि आमच्या आवाजाची काळजी ते घेत आहेत त्यामुळे त्यांचे कौतुक व्हायला हवं. दुसऱ्या दिवसामध्ये 5 बॉल आता धारण या मॅच मध्ये करायचे आहेत. गोलंदाज रवींद्रला तुम्ही पाहतायत. रवींद्र विरोधात मधुकर. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चित राहिलेलं नाव आहे मधू. आणि इथे काय झेल टिपलाय बघा. मधू स्वतः सांगतायत मी बाद आहे आणि जबरदस्त झेल टिपलाय. स्टँडच्या मागे आपण पाहतो यष्टिरक्षक संतोषने फलंदाज बाद. ऍक्टिव्हवरती आपल्याला लिहिलेलं पाहतंय नाव हिंदू. मी ऍक्टिव्ह आहे कुठे. झेल कठीण होता मात्र संतोषचं कौतुक व्हायला हवं. काय झेल टिपला आणि झेल कोणाचा होता तर मधूचा. आणि आता सतीश पाटील आलेत. 4 बॉल 10 ची गरज. प्रत्येक आता बाईक वरती आपल्याला पाहायला मिळतं हिंदू. चला फास्ट घ्या प्लीज. यानंतर 2 मॅचेस आम्हाला कव्हर करायचे आहेत. घाई करा. बरोबर 4:25 मिनिटं झाली आहेत. यानंतर पुढच्या मॅचचा टॉस झालाय. लगेचच फिल्डिंग लावायची शिलगाव माऊली 11. आपल्याला महत्त्वाची सूचना असेल. त्यानंतर अजून एक मॅच होईल त्यामुळे घाई करा प्लीज. 4 चेंडू 10 धावांची आता गरज आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आलेत नवीन बॅटर सतीश पाटील. हाही एक चांगला फलंदाज आहे संदर्भ टीमचा. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून लॉंग लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सतीश पाटीलच्या बॅटमधून आलाय. पहिल्याच बॉलवरती सिक्सर. सतीश पाटील याचं येणं अजूनही बाकी आहे. विनोद पाटीलचं येणं अजूनही बाकी आहे. शशांक पाटीलचं येणं अजूनही बाकी आहे. आणि वेळ आल्यानंतर गिरीश पाटीलही षटकार मारतात. काय बॅटिंग
असं वाटलंच नाही बाळू पाटील की पहिल्याच बॉल फेस करते सतीश. 3 बॉल 4 ची गरज. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. सचिन मात्र यांच्याकडे पाहिलं जातं, मात्र त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. नागाव संघ आपण चेंडू चेक करून घ्या लगेच. 2 बॉल 4 ची आता गरज आहे. कंपल्सरी इक्वेशन आहे. येणारे 2 बॉल 4 ची गरज. काय मॅच रंगली आहे. रवींद्र कमबॅक करेल का, रवींद्र पलटवार करेल का, की सतीश चौकार षटकार मारून मॅच फिनिश करेल. आता वाईड आहे. आता 2 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये अजित देसाई आपल्यासोबत पुन्हा जोडले जातील. ज्यावेळी मॅच असेल सील विरुद्ध नागाव, ती मॅच तुम्हाला फास्ट खेळायची. पुढची मॅच लक्षात घ्या. 2 बॉल मध्ये आता 3 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग. इथे फटका चांगला आहे आणि विजयाचा चौकार आला आणि सामना जिंकलाय तो पाटील 11 संदप 40+ संघाने. लगेचच फिल्डिंग लावायचे शिलगाव संघ. वरती बाद झाल्यानंतर 56 धावा चेस केलेत. 57 आपण पाहिलं तर 56 धावा चेस केल्यात. बघा हा बॅटिंग कार्ड. सचिनने 26 केल्या होत्या, मात्र मधुकरने 13 बॉल मध्ये 27 धावा केल्या आहेत. आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर गिरीशचं 1 षटक 11 धावा, सुभाषचं 1 षटक. सुभाषने धावा दिल्या किती 20. आता मॅच जिंकली.